कोपरगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात साजरी. सत्यशोधक लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मालवाहतूक मालक चालक असोसिएशनच्या वतीने त्यांची 106वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक भैया कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, दीपक वाजे, विनोद राक्षे, अनिल जाधव यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संदेश दिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मालवाहतूक मालक चालक असोसिएशनच्या वतीने जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. याबाबत अधिक माहिती संस्थापक अध्यक्ष संदीप निर्भवणे यांनी दिली आहे. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने शोषितांचा आवाज त्या ठिकाणी शब्दातून मांडणारा एक साहित्यरत्न, त्याचप्रमाणे तळागाळातील वंचितांच्या, शोषितांच्या समस्या मांडण्याचं काम संबंध आयुष्य ज्या महान नायकांनी केलं, असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. पुढच्या पिढीला त्यांचं कार्य कळावं म्हणून खरं तर 40 वर्षापूर्वी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब, त्यावेळेसचे तत्कालीन त्यांचे सर्व समाजातील सहकारी यांनी मिळून जगातील पहिला लोकशाहीरांचा पुतळा या कोपरगाव नगरीमध्ये याच ठिकाणी बसवला. त्यांच्या आत्याकडून त्यावेळेस जाऊन तो फोटो मिळवला. त्या फोटोच्या आधारे एक आकृती बनवली. पहिली आकृती व्यवस्थित न झाल्यामुळं शिल्पकाराला दुसरी आकृती बनवायला लावली आणि त्यानंतर अर्धा आकृती पुतळा त्या काळी समाज बांधवांनी पैसे गोळा केले. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी जवळपास 75,000 ते 1,00,000 रुपयाची मदत 40 वर्षापूर्वी त्या ठिकाणी पहिला लोकशाहीरांचा पुतळा ह्या कोपरगाव नगरीमध्ये उभा केला आणि त्या पुतळ्याचा छापा घेऊन संबंध महाराष्ट्रभर, देशाभर त्या ठिकाणी लोकशाहीरांचे पुतळे नंतरच्या काळामध्ये झाले. एवढंच नव्हे तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताच्या बाहेर रशिया या ठिकाणी लोकशाहीरांचा पुतळा उभारून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं अभिवादन त्या ठिकाणी त्यांना करण्यात आलं. आणि तेवढंच नव्हे तर काल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जाहीर केलं की त्या ठिकाणी 1 वर्षाच्या आत भव्य असं स्मारक मुंबई इथं उभं केलं जाईल आणि त्याचं उद्घाटन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी 1 वर्षाच्या आत करू. आणि हा आजचा जो महत्त्वाचा दिवस आहे तो त्याला त्यांनी लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचं महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकृत त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे अनेकदा आपण महापुरुषांना डोक्यावर घेतो, खऱ्या अर्थाने डोक्यावर न घेता डोक्यात त्यांचे विचार घेण्याची आवश्यकता आहे. आणि लेखन प्रेरणा दिवस जाहीर केल्यामुळं निश्चितपणाने लोकशाहीरांची जे काय कादंबरी असेल, इतर सर्व साहित्य त्या ठिकाणी पुढच्या पिढीला कायमच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक राहील. या निमित्ताने एवढंच आवाहन करतो की वंचितांचे, शोषितांचं जे काय कार्य लोकशाहीरांनी संबंध आयुष्यभर केलं, त्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण देखील समाजात वावरावं आणि शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा आतोनात प्रयत्न करावं. हीच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन राहील असं मी मानतो. पुनश्च एकदा या अशा महान लोकनायकाला, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त आमचे मित्र
संदीप भाऊ त्यांचा प्रत्येक वर्षी एक चांगला कार्यक्रम इथे घडत राहतो आणि ते आमच्या साईबाबा प्रतिष्ठानचे चांगले सभासद पण आहे. त्यांच्या कार्यात खूप तरुण पिढी आणि समाज एकत्र होऊन त्याचे एक मोठा चांगला कार्यक्रम करताय. या निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशनच्या वतीने मी प्रथमतः सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि अण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशनच्या वतीने दरवर्षी नवीन नवीन उपक्रम आपण या ठिकाणी राबवत असतो. मग ते अन्नदानाचा कार्यक्रम असेल, खिचडी वाटपाचा कार्यक्रम असेल, मिरवणुकीचा कार्यक्रम असेल, प्रतिमा पूजनचा कार्यक्रम असेल आणि सायंकाळी जे मिरवणूक येतात त्यांचं स्वागत देखील या स्टेजवर आपण या ठिकाणी करत असतो. तर आता सकाळी अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे आपल्या प्रतिमेचे पूजन जे आहे ते आपल्या युवा नेते विवेक भैया कोले आमदार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर आमदार आशुतोष दादा काळे हे देखील प्रतिमेचे पूजन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यानंतर कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष संदन साहेब, तसंच आमचे विनोद भाऊ राक्षे असतील, तसंच साईबाबा संस्थापकचे अध्यक्ष आकाश शेटवादे असतील, दीपक शेटवादे असतील, तसेच इतर सर्व समाजातील घटक मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलं. पूजन करत असताना बऱ्याचशा काही गोष्टी असतात की आम्ही हा उपक्रम जवळजवळ 20 वर्षापासून राबवत असतो आणि प्रत्येक जण आहे ना आम्हाला म्हणतो का तुम्ही दरवर्षी काही ना काही उपक्रम वेगवेगळे राबवत असतात. आम्ही त्यांना ते सांगितलं की आम्ही एक छोटस रोपटं लावलं आणि ते रोपटं आज मोठं झालं. आज समाज सगळा मोठा या माध्यमातून संघटित होत गेला. याचाच आनंद आज आम्हाला या ठिकाणी होतो. पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मी सर्व समाज बांधवांना मनपूर्वक मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो.